पवार विरुद्ध पवार लढतीची चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादीतल्या बंडानंतर. राष्ट्रवादीत बंड करत अजित पवारांनी वेगळी चूल थाटली आणि भाजप शिंदे गटाच्या सरकारमध्ये जाऊन सामील झाले. राष्ट्रवादी दोन गट पडल्यानं काका पुतण्या एकमेकांविरोधात उभे राहिले. त्यात पवार विरुद्ध पवार लढतीला हवा मिळाली ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. जागा वाटप कळीचा मुद्दा ठरत असताना अजित पवारांनीही आता लोकसभेसाठी रणशिंग फुंकले. राज्यात लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची मोठी घोषणा अजित पवारांनी केली. पवारांच्या बालेकिल्ल्यातच मैदानात उतरत अजितदादांनी डाव टाकलाय. आता अजित पवारांच्या गुगलीनं पवारांच्या बालेकिल्ल्यातली समीकरणं कशी बदलणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. आपल्या पक्षाच्या कर्जतमधील शिबिराचा समारोप करताना अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना फक्त तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या नाहीत, तर थोरल्या पवारांना थेट आव्हान दिले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एनडीएचे उमेदवार नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे ही आपली इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. आपल्याकडे 4 लोकसभेच्या जागा आहेत, त्या लढवणार आहोत, परंतु इतर ठिकाणी उमेदवार देणार आहोत असं म्हणताना राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार जिथून निवडून आलेत त्या बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या लोकसभेच्या 4 जागा आपला पक्ष लढवणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या राज्यातील इतर जागांवरही आपण दावा सांगू असंही अजित पवारांनी म्हणले. आता अजित पवारांनी लोकसभेच्या ज्या जागा लढवण्याची घोषणा केली म्हणजेच बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड यापैकी 3 जागांवर शरद पवार गटाचे तर एका जागेवर अजित पवार गटाचा खासदार आहे. शरद पवार गटातल्या खासदारांमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे, शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटातले सुनील तटकरे हे रायगड लोकसभेत खासदार आहेत. त्यातल्या त्यात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. त्यामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत या 2 जागेवरची लढत महत्त्वाची ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातली समीकरणं पाहिली तर 2009 पर्यंत शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचे. त्यानंतर 2009 पासून सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवतात. गेली 3 टर्म त्या खासदार म्हणून बारामतीतून निवडून येतात. थोडक्यात काय तर गेल्या अनेक दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला राहिलाय. पण आता राष्ट्रवादीचे 2 गट पडलेत आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. महायुतीकडून बारामतीची जागा आपल्याला मिळणार असून आपण ती लढवणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं. त्यामुळे बारामतीत आता अजित पवार गटातील उमेदवाराची सुप्रिया सुळेंशी लढत नक्की आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार कोणाला रिंगणात उतरवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळेंच्या मागे अजित पवार होते. मात्र आता अजित पवारच सुप्रिया सुळेंच्या विरोधात असल्यानं मतांवर त्याचा कसा परिणाम होणार, बारामतीतली समीकरणं कशी बदलणार याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर शिरूरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे सध्या खासदार आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विजयी झेंडा फडकवला. तब्बल 3 टर्म खासदार राहिलेल्या सेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंनी पराभव केला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली प्रत्येकी 1 तर ग्रामीण भागातील 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर अमोल कोल्हे शरद पवार गटात असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांचं वर्चस्व आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवार गट लढवणार आहे. यामुळे अमोल कोल्हेंसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता शिरूरमध्ये अजित पवार कोणाला उमेदवारी देणार हे काही दिवसात स्पष्ट होईल. पण अजित पवारांनी शरद पवार गटाविरुद्ध मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केल्यानं स्थानिक राजकारणात काय खळबळ उडणार, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीत कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.